नमस्कार, मी अमित कोळेकर. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा जागतिक पातळीवर आपली लोकप्रियता सिद्ध केली आहे. मॉर्निंग कन्सल्ट या बिझनेस इंटेलिजन्स कंपनीने जुलै 2025 मध्ये घेतलेल्या सर्वेक्षणानुसार मोदींना आतापर्यंत 75% रेटिंग मिळाले असून ते जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते ठरले आहेत. हा सर्वे 4 जुलै ते 10 जुलै दरम्यान 20 पेक्षा अधिक देशातील नागरिकांमध्ये करण्यात आला होता. यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती ली जे म्युंग हे आहेत. याशिवाय मोदींनी आणखी एक ऐतिहासिक विक्रम केला आहे. त्यांनी इंदिरा गांधींना क्रमवारीत मागे टाकून देशाचे सलगपणे सर्वाधिक काळ नेतेपदी राहणारे दुसरे नेते म्हणून ओळख मिळवली आहे. 26 जुलै 2025 मध्ये त्यांच्या नेतेपदाला 4078 दिवस पूर्ण झाले आहेत. भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी ही माहिती सोशल मीडियावर शेअर केली असून देशभरातून पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक होत आहे. बेळगाव शहरातील अंमली पदार्थ हेरोईन विक्रीच्या प्रकरणात खडेबाजार आणि मार्केट पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी मोठी कारवाई करत 4 जणांना अटक केली आहे. खडेबाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत तांगडी गल्ली येथे हेरोईन विक्री करत असलेल्या विश्वनाथ गोटाटके आणि मयूर राऊत या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 14 ग्रॅम 63 ग्रॅम वजनाचे हेरोईन जप्त करण्यात आले. त्याची किंमत अंदाजे 33,000 रुपये इतकी आहे. दुसरीकडे मार्केट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कामत गल्लीमध्ये हेरोईन विक्री करताना वक्तार अहमद नाईकवाडी आणि रोशन मुल्ला यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून 14.31 ग्रॅम वजनाचे हेरोईन हस्तगत करण्यात आले असून याची किंमत 11,800 रुपये इतकी आहे. या प्रकरणी 2 स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास संबंधित पोलीस करत आहेत. कारगिल विजय दिवस तसेच ऑपरेशन सिंदूर विजयोत्सवानिमित्त माजी सैनिक महासंघटनेच्या वतीने आज शनिवारी बेळगावात भव्य मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला बेळगाव किल्ला परिसरातून भाजपचे शहर सरचिटणीस मुरगेंद्र पाटील यांच्या हस्ते ध्वज दाखवून सुरुवात करण्यात आली. रॅलीने संगोळी रायण्णा चौक, बेळगाव सेंट्रल बस स्थानक, राणी चन्नम्मा चौक मार्गे प्रस्थान करत धर्मनाथ भवन येथे समारोप केला. संपूर्ण रॅली दरम्यान भारत माता की जयच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. या उपक्रमात माजी सैनिक, तरुण मोटरसायकल स्वार आणि देशभक्त नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कारगिल युद्धातील शहीद जवानांना आदरांजली अर्पण करत देशभक्तीचा संदेश देण्याचा उद्देश या रॅली मागे होता. श्रावण मासानिमित्त डीके हेरेकर ज्वेलर्स सादर करीत आहेत अनोखी आणि अविस्मरणीय अशी खास ऑफर. 10,000 किमतीचे चांदीचे दागिने खरेदी करा आणि मिळवा विनामूल्य 0.100 मिलीग्रॅम सोन्याचे नाणे अगदी मोफत. नियम व अटी लागू. या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी आजच संपर्क साधा. पत्ता डीके हेरेकर ज्वेलर्स, श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ, खडेबाजार बेळगाव, तसेच तेली पाटील गल्ली, शहापूर बेळगाव. कर्नाटक प्रदेश काँग्रेस युवक विंगचे सरचिटणीस राहुल जारकिहोळी यांनी डीसीसी बँक निवडणुकीसंदर्भात अद्याप कोणतीही चर्चा झालेली नसल्याचे स्पष्ट केले आहे. बेळगावमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना जारकिहोळी म्हणाले, सध्या मी पक्ष आणि वडिलांनी माझ्यावर सोपवलेल्या जबाबदाऱ्यावर लक्ष केंद्रित करत आहे. डीसीसी बँक निवडणुकीबाबत माझ्याशी ना वडिलांनी ना इतर कोणत्याही नेत्यांनी अद्याप चर्चा केलेली नाही. मात्र संधी मिळाल्यास निवडणुकीचा नक्की विचार करेन, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे आगामी निवडणुकीत त्यांची भूमिका नेमकी काय असेल याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे. कित्तूर तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींना जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी काल शुक्रवारी भेट देऊन कार्यक्षेत्रात राबविण्यात येणाऱ्या जलजीवन मिशन योजनांचा आढावा घेतला. ग्रामीण भागात स्वच्छता राखण्यासह शुद्ध पाणी पुरवठा करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले. दस्तिकोप मधील डिजिटल ग्रंथालयाला भेट देऊन त्यांनी पाहणी केली. त्यानंतर देवरशिगीहळ्ळी ग्रामपंचायत क्षेत्रातील मरगणकोप आणि तिगडोळी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील तेगूर तसेच निजरकी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील डोबारकोप देवाग या गावांना भेटी दिल्या. त्या ठिकाणी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत शुद्ध पाणी पुरवठा करणे अनिवार्य असल्याचे अधिकारी आणि ग्रामपंचायतीच्या सदस्यांना सांगितले. बेळगाव तालुक्यातील होन्नीहाळ गावात एका पतीने आपल्या पत्नीसमोर स्वतःचा गळा चिरून आत्महत्या केली. मल्लाप्पा कडबुगोळ वय 35 असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की मल्लाप्पा कडबुगोळ हा घरातील तांदूळ विकून घरी परतला होता. पत्नीशी वाद घालून रात्रभर त्याने भांडण केले. या दरम्यान तिला मारझोडही केली. यावेळी पत्नीने आपल्या भावाला फोन करून घरी येण्यास सांगितले. प्रसंगी तिथे उपस्थित असलेल्या सासऱ्यावरही त्याने काठीने प्रहार करून त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. मेवणा घरी येताच भाऊजी तुम्ही दारू का पिलात असा जाब विचारताच वैतागलेल्या मल्लाप्पाने क्षणाचाही विलंब न लावता स्वतःचा गळा चिरून घेतला. मात्र अतिरिक्त स्त्रावामुळे त्याचा या घटनेत मृत्यू झाला. दरम्यान सासरा मल्लिकार्जुन याच्यावर जावईला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.
बेळगावात येत्या नोव्हेंबर ते डिसेंबर 2025 मध्ये विविध विभागामार्फत भव्य वस्तू प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे। याबाबतची महत्त्वपूर्ण बैठक कर्नाटक वस्तू प्रदर्शन प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात आज पार पडली। प्रदर्शनामध्ये कृषी, उद्योग, महिला व बालकल्याण तसेच तंत्रज्ञान, शिक्षण आदी क्षेत्रातील विभागांनी सहभाग घ्यावा अशा सूचना करण्यात आल्या। प्रदर्शनाचे ठिकाण, तारखा, स्टॉल आरक्षण याबाबत लवकरच अधिकृत घोषणा केली जाईल असे कळविण्यात आले आहे। मान्सूनच्या प्रभावामुळे शहरातील विविध भागामध्ये निर्माण झालेल्या अडचणींचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ राजू सेठ यांनी आज हार्मोनी कॉलनी आणि कणमर्गी परिसराला भेट दिली। या दौऱ्यात त्यांनी रस्त्यांची अवस्था, ड्रेनेज व्यवस्था आणि सार्वजनिक सुरक्षिततेसंबंधी परिस्थितीची पाहणी केली। या भेटीचा उद्देश नागरिकांना भेडसावत असलेल्या समस्यांचा थेट आढावा घेणे हा होता। पाणी साचणे, खचलेले व खराब रस्ते, तुंबलेली गटारे तसेच इतर मान्सून संबंधी अडचणी याबाबत स्थानिकांनी आमदारांचे लक्ष वेधले। यावेळी परिसरातील नागरिक, स्थानिक पदाधिकारी आणि भागातील नेते मंडळी उपस्थित होती। त्यांनी नागरिकांच्या समस्या आणि संवेदनशील ठिकाणीची माहिती आमदारांना दिली। आमदार सेठ यांनी नागरिकांना आश्वासन दिले की महापालिका आणि अभियांत्रिकी विभागाशी समन्वय साधून तातडीने आवश्यक उपाययोजना राबवण्यात येतील, जेणेकरून नागरिकांना होणारा त्रास लवकरात लवकर कमी करता येईल। बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ उर्फ राजू सेठ यांनी आज सरदार स्कूल आणि कॉलेजला भेट देऊन परिसरातील पायाभूत सुविधा व शैक्षणिक वातावरणाची पाहणी केली। या पाहणी दरम्यान आमदार सेठ यांनी विद्यार्थ्यांशी व शिक्षकांशी संवाद साधत त्यांचे अनुभव आणि सूचना ऐकून घेतल्या। गरज भासल्यास शैक्षणिक वातावरण आणि पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील असे त्यांनी यावेळी नमूद केले। या दौऱ्यात आमदारांच्या सोबत जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, स्मार्ट सिटी आयुक्त अफरीन बानू बेल्लारी तसेच गट शिक्षणाधिकारी रवी भजंत्री आदी उपस्थित होते। गेल्या 4 दिवसापासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह पडत असलेल्या जोरदार पावसामुळे हब्बानटी रस्त्यावर एक वाळलेले जुना झाड कोसळले। यामुळे काही तास या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती। झाड कोसळण्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ पुढाकार घेऊन झाड हटवण्याचे काम हाती घेतले। त्यानंतर अग्निशमन दल व प्रशासनाच्या मदतीने रस्ता मोकळा करण्यात आला। या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र काही काळ नागरिकांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं। प्रशासनाने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जुन्या आणि वाळून गेलेल्या झाडांची तपासणी करून योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत। हिरण्यकेशी सहकारी कारखान्याकडून महाराष्ट्रातील हिरण्यकेशी नदीत गाळ सोडल्याच्या आरोपावरून नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलने कारखाना व्यवस्थापकाला कठोर इशारा दिला आहे। या प्रकरणात एनजीटीने यापूर्वी 26 जून रोजी 25,000 रुपये दंड ठोठावून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते, मात्र अद्यापही संबंधित प्रदूषण अहवाल सादर करण्यात आलेला नाही। त्यामुळे ट्रिब्युनलने संताप व्यक्त करत जर अहवाल 14 ऑगस्ट 2000 पूर्वी सादर केला नाही तर दंडाची रक्कम दुप्पट करून ती 50,000 केली जाईल असा स्पष्ट इशारा यावेळी देण्यात आला आहे। हिरण्यकेशी सहकारी कारखान्यावर नदीत गाळ व इतर साखर उत्पादनातील कचरा सोडल्याचा आरोप आहे, ज्यामुळे पाण्याचे प्रदूषण होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे। मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वपूर्ण बैठक रविवार दिनांक 27 जुलै रोजी आयोजित करण्यात आली आहे। ही बैठक दुपारी 3 वाजता रेल्वे ओव्हरब्रिज जवळील मराठा मंदिर येथे पार पडणार आहे। या बैठकीत विविध महत्त्वाच्या विषयावर सखोल चर्चा होणार असून आगामी कार्यपद्धतीबाबत निर्णय घेण्यात येणार आहे। या पार्श्वभूमीवर सर्व सदस्यांनी बैठकीस अनिवार्य उपस्थित राहावे असे आवाहन समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर यांनी केले आहे। या मान्सून मध्ये मिळवा सुरक्षित साथ, कमी कालावधीत उत्तम व्याज। सादर आहे लोक मान्सून ठेव योजना। मिळवा 500 दिवसांच्या ठेवीवर 10.25% व्याज। ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.50% अधिक व्याज। अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050। लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत। योजना फक्त सभासदांकरिता, नियम व अटी लागू। सणासुदीचा हंगाम सुरू होतात ग्राहकांच्यासाठी विविध आकर्षक ऑफर्स जाहीर होऊ लागल्या आहेत। अशातच बेळगावमधील प्रसिद्ध सोन्या चांदीच्या दागिन्यांचे दुकान डीके हेरेकर ज्वेलर्स यांनी श्रावण मासानिमित्त एक खास आणि आकर्षक ऑफर सादर केली आहे। या ऑफरनुसार ग्राहकांनी 10,000 रुपयापर्यंत चांदीचे दागिने खरेदी केल्यास त्यांना 0.100 मिलीग्रॅम सोन्याचे नाणे नियम व अटीसह अगदी मोफत दिले जाणार आहे। डीके ज्वेलर्सचा हा उपक्रम ग्राहकांना दर्जेदार चांदीचे दागिने खरेदी करताना सोन्याचा लाभही मिळवून देणार आहे। त्यामुळे सणासुदीच्या पार्श्वभूमीवर ही ऑफर ग्राहकांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित करत आहे। ही ऑफर केवळ मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध असून त्याचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी त्यांच्या श्री विठ्ठल भवन संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ खडे बाजार बेळगाव तसेच तेली पाटील गली शहापूर बेळगाव येथील दुकानाला आवर्जून भेट द्यावी असे डीके हेरेकर ज्वेलर्सतर्फे कळविण्यात आले आहे। राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे शुक्रवारी रात्री धरणाचे क्रमांक 3, 5 आणि 6
हे स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले आहेत। सध्या या दरवाजामधून 4284 क्युसेक आणि पॉवर हाऊस मार्फत 1500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून एकूण 5784 क्युसेक पाणी भोगावती नदी पात्रात सोडले जात आहे। या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे। येत्या काही दिवसात चिकोडी तालुक्यात कृष्णा नदीची पातळी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, त्यामुळे पूर परिस्थिती उद्भवण्याचा धोका निर्माण झाला आहे। प्रशासनाकडून संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून नागरिकांनी नदी किनारी अनावश्यक वावर टाळावा असे आवाहन करण्यात आले आहे। आज बेळगाव शहराचे पोलीस उपआयुक्त नारायण बर्मणी यांनी पोलीस वाहन चालक कर्मचाऱ्यांना मानसिक तणाव नियंत्रण व वाहन चालवताना पाळावयाचे नियम या संदर्भात मार्गदर्शन केले। या विशेष सत्रात वाहन चालक कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाच्या तणावपूर्ण परिस्थितीत स्वतःचे मानसिक आरोग्य कसे सांभाळावे तसेच वाहतूक सुरक्षेचे नियम कसोशीने पाळण्याचे महत्त्व यावर माहिती दिली। पोलीस विभागातील वाहन चालक हे अनेक वेळा दबावाखाली काम करत असल्याने त्यांना योग्य समुपदेशन व मार्गदर्शन देणे आवश्यक असल्याचे मत उपआयुक्त नारायण बर्मणी यांनी व्यक्त केले। कार्यक्रमाला अनेक पोलीस वाहन चालकांनी हजेरी लावली होती। शहरात सध्या सुरू असलेल्या वीज दुरुस्ती आणि नवीन वीज वाहिन्या जोडण्याच्या कामामुळे बेळगाव उपनगरातील अनगोळ, हिंदवाडी, वडगाव, शहापूर परिसरात शनिवारपासून सोमवारपर्यंत सलग 3 दिवस विजेचा खेळखंडोबा सुरू राहणार आहे। वीज वितरण कंपनीकडून दुरुस्तीचे काम आणि नव्या वाहिन्यांचे जाळे तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे। त्यामुळे या भागातील अनेक वसाहतीमध्ये वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे, ज्यामुळे गृहिणी, व्यावसायिक तसेच विद्यार्थी वर्गाचे हाल होत असले तरी पुढील 2 दिवस परिस्थिती अशीच राहणार आहे। नागरिकांनी ही कामे शक्य तितक्या वेळेत पूर्ण करून विजेचा नियमित पुरवठा सुरळीत करण्याची मागणी वीज पुरवठा केंद्राकडे केली आहे। मात्र वीज विभागाने आगाऊ सूचना न देता वीज खंडित केल्याने नागरिकांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालं आहे। बेळगाव रेल्वे स्थानकाबाहेर पार्किंग परिसरात बेशुद्ध अवस्थेत आढळलेला अंदाजे 75 ते 80 वर्षीय अनोळखी वृद्धाचा उपचारादरम्यान सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला। या प्रकरणाची नोंद बेळगाव रेल्वे पोलीस स्थानकात करण्यात आली आहे। 4 जुलै रोजी रेल्वे स्थानक परिसरात एक वृद्ध बेशुद्ध अवस्थेत आढळून आला होता। नागरिकांनी तात्काळ 108 रुग्णवाहिकेला संपर्क करून त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। पोलिसांकडून मृतदेहाची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्य अधिकारी सीईओ राजीव कुमार यांची बदली जबलपूर येथे करण्यात आली असून त्यांचा कार्यकाळ बेळगावमध्ये उल्लेखनीय ठरला आहे। मागील 1.5 वर्षापासून सीईओ पदावर कार्यरत असलेल्या कुमार यांनी महसूल वाढ, विकास कामे आणि प्रशासनातील सुधारणा यामध्ये सकारात्मक पावले उचलून आपला ठसा उमटविला होता। संरक्षण मंत्रालयाकडून अधिकृत अधिकाऱ्यांच्या बदल्यामध्ये त्यांच्या बदलीचा समावेश झाला असून त्यांच्या जागी सध्या डीईओ दिव्या शिवराम यांच्याकडे तात्पुरता पदभार सोपवण्यात आला आहे। आता कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कोणाची कायमस्वरूपी नियुक्ती होते याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे। भारतातील अग्रगण्य सार्वजनिक क्षेत्रातील बँक युनियन बँक ऑफ इंडियाच्या आथनी येथील अनंतपूर शाखेच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन बेळगाव विभागाचे प्रादेशिक प्रमुख राघवेंद्र बीएस यांच्या हस्ते करण्यात आले। अनंतपूर येथील सर्व नागरिकांनी युनियन बँक ऑफ इंडियाच्या कृषी, एमएसएमई आणि रिटेल योजनातून कर्ज घेऊन बँकेच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा। आपल्या व्यवसायाच्या वाढीसाठी बँकेच्या कर्ज सुविधेचा लाभ घ्या आणि कोणतीही चूक न करता वेळेवर कर्जाची परतफेड करा असा सल्लाही त्यांनी यावेळी ग्राहकांना दिला। बँकेकडे ठेवी योजना, लॉकर सुविधा यासारख्या अनेक योजना असून त्या ग्राहकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यास सक्षम आहेत। यावेळी युनियन बँकेच्या योम या मोबाईल बँकिंग ॲपबाबत माहिती उपस्थितांना देण्यात आली। या भव्य उद्घाटन सोहळ्याला 100हून अधिक लोकांनी उपस्थिती लावली होती। या प्रसंगी उपप्रादेशिक प्रमुख ज्ञानेश कुमार, मुख्य व्यवस्थापक राहुल हुद्दार, वरिष्ठ व्यवस्थापक अमोल इंगवले, सुरक्षा अधिकारी प्रवीण कुमार यम, शाखा व्यवस्थापक दत्तू कदम तसेच इतर बँक अधिकारी उपस्थित होते। बेळगावातील मराठी विद्यानिकेतन शाळेच्या विद्यार्थ्यांनी शेतीचा प्रत्यक्ष अनुभव घेत शेती आणि शेतकऱ्यांच्या मेहनतीला सलाम केला। शाळेने आयोजित केलेल्या भात लागवडीच्या उपक्रमात विद्यार्थी आणि शेतकरी राहुल हुकेरीकर यांच्या कलकाम येथील शेतामध्ये विद्यार्थ्यांनी भात लावणी केली, आधुनिक शेती तंत्राची माहिती घेतली आणि पारंपरिक भात लावणीच्या गाण्यामध्ये रंगून गेले। या उपक्रमात तब्बल 80 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता। हा उपक्रम विद्यार्थ्यांना ग्रामीण संस्कृतीशी जोडणारा ठरला असून शेतीच्या महत्त्वाची जाणीव निर्माण करण्यासाठी याचे आयोजन करण्यात आले होते। काल शुक्रवारी रात्री सततच्या सुरू असलेल्या पावसामुळे बेळगाव वेंगुर्ला मार्गावरील युनियन जिमखानाजवळ एक झाड रस्त्यावर कोसळले। कोसळलेल्या झाडामुळे रस्त्याचा अर्धा भाग व्यापून गेल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता। यामुळे या मार्गावरून ये जा करणाऱ्या वाहन चालकांकडून मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला। स्थानिक प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित झाड हटवण्याची कारवाई न केल्यामुळे नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटलेला दिसून आला।
याचबरोबर आजचे बातमीपत्र येथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.